नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ढाबा स्टाईल अख्खा मसूर कुठलंही वाटण न करता अगदी झटपट तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा अख्खा मसूर अगदी झटपट रेडी करू शकता आणि अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे. कधी कधी भाजीचा कंटाळा आला तर हा ऑप्शन अतिशय छान असा आहे. त्यामुळे हा अख्खा मसूर झटपट वाटण न करता कसा बनवावा याची रेसिपी मी आज सांगणार आहे. तर आपण बघूयात की इथे मी 1 वाटी अख्खा मसूर रात्री भिजवून घेतला होता. तुम्हाला वेळ नसेल तर कुकरलाही तुम्ही लावू शकता. 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडंसं लसूण, आलं आणि इथे कढीपत्त्याची पानं आहेत आणि थोडी कोथिंबीर, बस इतकंच साहित्य लागणार आहे. तर इथे मी लसूण कुटून घालण्यापेक्षा याच्यातच मिक्सरवरच सगळं एकत्र करून घेणार आहे. इथे कढीपत्ता, आलं आणि लसूण आणि थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि टोमॅटो. तुम्हाला जे मिक्सरवर काढायचं नसेल तर तसंच डायरेक्ट फोडणीत घातलं तरी हरकत नाही. तर याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर 2 चमचे इथे मी तेल ॲड केलेलं आहे आणि 1 वाटी मसूर होता म्हणून इथे 3.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. ते एका साईडला मी गरम करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला उपयोगी पडेल पुढे. तर बघूयात, इथे मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं वापरलेली आहेत आणि आपल्याला इथे हिंग घालायचं आहे अर्धा चमचा. तर ही फोडणी आपल्याला छान होऊ द्यायची आहे. तर ही छान तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. तर इथे मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा मात्र छान अगदी लालसर परतू द्यायचा आहे. तर बघू शकता इथे छान नॉर्मलच बनवलेला आहे. तर काही जास्त मसाल्यांची गरज लागत नाही. तर बघू शकता हा जो कांदा आहे त्याच्यामध्ये थोडी हलकीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे जेणेकरून अख्खा मसूर अधिक टेस्टी लागावा. तर अशा पद्धतीने कांदा छान परतून घेणार आहे. बघू शकता कसा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा. तर छान परतत अगदी हा कांदा खरपूस होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर जेवढा कांदा जास्त परताल तेवढा अख्खा मसूर चवीला छान लागतो. तर कांदा परतणे अतिशय गरजेचे आहे, त्याला वेळ देणे गरजेचे आहे. तर बघू शकता हळूहळू असा कांदा परतत आहे आणि हे जे टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, आलं आणि थोडी कोथिंबीर याचं मी मिक्सरवर वाटण करून घेतलं होतं. तर तुम्हाला वाटण नसेल घालायचं तर डायरेक्ट टोमॅटो याच्यामध्ये ॲड केला तरी हरकत नाही फोडणीमध्ये. पण सगळं एकसंध व्हावं, एकजीव व्हावं म्हणून मी हा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता साईडनं असं तेल सुटायला लागलं की आपल्याला यामध्ये काही मसाले, बेसिक मसाले जे असतात ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता साईडनं आणि मध्यभागी पण तेल सुटलेलं दिसतं आहे. पलीकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे. तर बघू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा बेडगी मिरची घातलेलं आहे तिखट आणि इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तर हा पण व्यवस्थित आपल्याला 1 चमचाच घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तिखट अधिक आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. अशा पद्धतीने हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित आधी परतून घ्यायचे आहेत. पाहिजे असेल तर धनाजिरा पावडरही ॲड करू शकता. पण कधीकधी सिंपलही जास्त मसाले न घालताही भाज्या छान होतात. अख्खा मसूर तसाच आहे, तर कमी मसाल्यांचा वापर करूनच आपल्याला इथे हा बनवायचा आहे. तर बघू शकता अतिशय व्यवस्थित हे मसाले परतले की असा त्याचा गोळा बनतो. तर साईडनं तेल असं छान सुटलं की आपल्याला समजतं की हे छान मसाले पण परतले आहेत म्हणून. तर बघू शकता हे छान व्यवस्थित असं आधी कांदाही परतून घेतला आणि नंतर हे जे टोमॅटो वगैरे घातलं होतं तेही परतून घेतलं आणि इथे 1 वाटी भिजवलेला जो मसूर आहे तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तर हा जो मसूर आणि हे जे मसाले आहेत किंवा कांदा टोमॅटोचे जे हे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे हा मसाला ह्या मसुरीला. त्यामुळे काय होतं, चवही छान लागते आणि पटकन मसूर शिजला जातो. तर छान असं परतल्यामुळे याची चव छान वाढते. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर मीठही घातल्यामुळे मसूर पटकन शिजतो आणि अशा पद्धतीने मीठही छान या फोडणीमध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान अगदी 5 ते 7 मिनिट व्यवस्थित छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला
आणि थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. एक वाफ आली की बघू शकता किती छान असं मऊ व्हायला चालू झालेला आहे हा मसूर. तर हा रात्रभर भिजवला होता पाण्यामध्ये, त्यामुळे पटकन शिजला जातो. अगोदर कुकरची एक शिट्टी काढून घेतली तरी हरकत नाही. आणि हे जे उकळलेलं 3.5 वाट्या पाणी आहे ते मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे पातळ वाटतं, पण मसूर शिजायला तेवढं पाणी अगदी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे आता छान याला उकळी यायला लागली की मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर छान आपल्याला उकळू द्यायचं आहे. खूप झटपट असा हा मसूर तयार होतो आणि मला कुकरमध्ये न शिजवता असंच शिजवायला आवडतं, जेणेकरून जास्त असं हे होत नाही. ज्याप्रमाणे आपण मटकीची उसळ वगैरे बनवतो तशाच पद्धतीनं हा अख्खा मसूर आहे. तर बघू शकता याला छान उकळी येऊ द्यायची आणि याला छान झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण छान ठेवलं की बघू शकता हा पटकन शिजतो आणि थोडंसं पळीच्या साहाय्याने आपल्याला जो मसूर सॉफ्ट झालेला आहे तो आपल्याला व्यवस्थित यामध्ये हलकासा याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून याला दाटसरपणा येईल आणि पाणी वेगळं आणि मसूर वेगळा होणार नाही. तर छान परत एकदा याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हा बघू शकता अख्खा मसूर आपला रेडी झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.